तर नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला देणार आहे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त बॅनर पीएसडी आणि पीएलपी फाईल। मेथड एकदम सिंपल असणार आहे। तुम्हाला पीएसडी आणि पीएलपी फाईलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसणार आहे। फर्स्ट लिंक असणार आहे पेड आणि सेकंड असणार आहे फ्री। इथे फ्री डाउनलोड असं लिहिलेलं असेल आणि वरती लिहिलेलं असेल ₹20 फॉर पेड फाईल। पेड फाईलमध्ये तुम्हाला ॲडव्हांटेज काय मिळतं, पासवर्ड वगैरे काहीच नाही आहे। तुम्हाला डायरेक्ट सिंपली वन क्लिक डाउनलोड आहे बस, आणि तुम्हाला व्हॉट्सअप सपोर्ट सुद्धा मिळतो आणि बाकीचे प्रीमियम जे फीचर्स आहेत जसे HDR इफेक्ट झालं किंवा काही ॲक्शन्स झाल्या त्या तुम्हाला तिथे मिळतात। तर त्याचा यूज करून तुम्ही क्लायंटचा इमेज सुद्धा चांगलं बनवू शकता आणि तुमचं इमेज चांगलं बनवू शकता। त्यासाठी तुम्ही आपले नक्की प्रीमियम फाईल सुद्धा परचेस करायला विसरू नका। तर डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला एकदम सिंपली आपल्या व्हिडिओच्या टायटलच्या खाली तुम्हाला इथे दिसत असेल डिस्क्रिप्शन बॉक्स। या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिले लिंक तुम्हाला दिसते पेड फाईल आणि दुसरी दिसते फ्री फाईल। ओके, तर पहिल्या फाईलवर तुम्ही असं क्लिक केलं, पहिल्या लिंकवर जर क्लिक केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला इथे असा दुसरा पेज ओपन होईल। इथे तुम्ही पूर्ण हे रीड करून घ्या। त्याच्यानंतर इथे आपला कॉन्टॅक्ट सपोर्ट सुद्धा आहे, तुम्ही कॉन्टॅक्टही करू शकता जर काही इश्यू आला तर। इथे तुम्हाला तुमचा ईमेल ID टाकायचे आणि नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचे। त्याच्यानंतर सिंपली पेवर क्लिक करायचे। पेवर क्लिक केल्यानंतर दुसरं पेज तुम्हाला इथे ओपन होईल। ओके, आता जर मोबाईलमध्ये असेल तरी पण सेमच येईल तुम्हाला, किंवा आता जर PC मध्ये असेल तर तुम्हाला एक ॲडव्हांटेज आहे, रिफ्रेश QR। मोबाईलमध्ये तुम्हाला डायरेक्ट गुगल पे वगैरे इथे दिसतंय, गुगल पे, फोनपे, क्रेझ पे, ॲमेझॉन पे सर्व पे आहेत। ओके, तुम्हाला इथे आणि डेस्कटॉपवाल्यांना हे QR रिफ्रेश करून असं इथे डाउनलोड स्कॅन करून घ्या। ओके, स्कॅन करून घ्या 11-12 मिनिटाच्या आत। स्कॅन केल्यानंतर मग तुमच्यासमोर दुसरा विंडोज ओपन होईल, म्हणजे काय दुसरी फाईल ओपन होईल। तुम्हाला ड्राईव्हची लिंक डायरेक्ट मिळेल, पण ती तुम्ही डाउनलोड करा त्याच्यावरून, मग पासवर्ड वगैरे काही तुम्हाला इथे दिसणार नाही। आणि सेम मोबाईलवाल्यांसाठी सुद्धा प्रोसेस आहे। त्याच्यानंतर आपण पाहू फ्री लिंक। ओके, फ्री लिंकवर तुम्हाला इथे डाउनलोड साईट्सवर क्लिक करायचे। त्याच्यानंतर इथे थोडा लोड होऊन तुम्हाला इथे पहिलं आपलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे। ओके, सबस्क्राईब केल्यानंतर मग तुम्हाला इथे हे अशी बटणं दिसतील। इथे तुम्हाला PhD जे काही असते PhD1, PhD2 आणि PLP PNG तुम्हाला इथे सर्व मिळेल। आता याच्यावर क्लिक केलं तुम्ही, सिंपली तुम्हाला इथं असं दुसरं ओपन होईल। ओके, आता याच्यानंतर मग तुम्हाला इथे PhD फाईल जनरेट डाउनलोड लिंकवर क्लिक करायचे। तुम्हाला भरपूर पुढे ॲड्स वगैरे आले तर तुम्ही करू शकता, मोस्टली पेडच घ्या, म्हणजे तुम्हाला काही इश्यू येणार नाही डाउनलोड करायला। तर मित्रांनो, आता तुम्हाला डाउनलोड मेथड समजली असेल, तर आता आपण पाहू की तुम्हाला चेंजेस काय काय करायचे। जे बॅनरमध्ये तुम्हाला क्लायंटचे आणि तुमचं जे बनवत असाल तर तुम्ही काय काय चेंजेस करायचे। बॅनर एकदम मी सिंपल बनवला आहे, जास्त वेळ नव्हता तर मी इमिडिएटली बनवलेलं आहे। तर आधी आपण पाहू की PNG मी कुठून डाउनलोड केले। ओके, png.com ही वेबसाईट आहे, याच्यावरून तुम्हाला मी इथे ट्री ब्रँचेस म्हणून सर्च केलं तर मला ही ट्री ब्रँचेस मिळाली, जी मी इथे यूज केलेली आहे। तुम्हाला दिसत असेल या साईडला मी मोशन ब्लर देऊन यूज केलेली आहे। ओके, त्याच्यानंतर मी दुसरं आपण मूनची ही जो मून आहे हा मी इथे यूज केलेला आहे, तुम्हाला दिसत असेल। याचाही PNG मी इथूनच डाउनलोड केलेलं आहे। ओके, डेव्हिनआर्ट म्हणून। आणि तिसरं जे आहे स्टार्स। ओके, ही स्टार्स सुद्धा मी इथूनच कॉपी डायरेक्ट केलं आणि तिथे जाऊन पेस्ट केले। ओके, हे इथे पेस्ट केलेले, तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसत असेल। बाकीचं आता हे तुम्हाला समजलं असेल PNG मी कुठून ॲड केलं। आता सिंपली बॅकग्राऊंड मी काय केलं आहे, बॅकग्राऊंड आपला एक सॉलिड लेअर घेतलेली आहे कलरवाली। ओके, इथे तुम्हाला दिसत असेल कलर फिल। आता याच्यावर डबल क्लिक करतो। डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल हे असं, हा जो कलर कोड आहे 0B131C हा मी कलर कोड वापरलेला आहे। ओके, त्याच्यानंतर इथे तुम्हाला कोजागिरी हा नेम दिसत असेल। हा टेक्स्ट कसं केलं तर सिंपल आहे, भरपूर व्हिडिओजमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे मी कसं केलेलं आहे। आता तुम्हाला इथे पाहायचंच असेल तर मग तुम्हाला सिंपली काय करायचे, इथे FX याच्यावर डबल क्लिक करायचे। ओके, मग डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ब्लेंड मोड आपला जो आहे तो ओपन होईल। ओके, याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसत असेल बेवेल अँड एम्बॉस। हा जर इफेक्ट तुम्हाला मोबाईलमध्ये सुद्धा पाहायचा असेल तर हीच PSD फाईल तुम्ही डाउनलोड करून फोटोपिया ॲप्लिकेशनमध्ये ओपन करू शकता, म्हणजे तुम्हाला इथे बरोबर समजेल। आता नंतर याच्यानंतर बेवेल दिल्यानंतर मी इथे स्ट्रोक सुद्धा दिलेला आहे। ओके, हा स्ट्रोक आहे 35 आणि बाकीचे सगळं तुम्हाला दिसत असेल। इथे एक ड्रॉप शॅडो सुद्धा दिलेली आहे, एक ब्लॅक दिलेली आहे, एक व्हाईट दिलेली आहे। आता हे तुम्हाला इथे समजलं असेल मी याला हा टेक्स्ट कसा तयार केलेला आहे। आता हे दुसरं पण टेक्स्ट मी तयार करून दाखवलं असतं, पण तेवढं आपल्याकडे वेळ नाही आहे। ओके, त्याच्यानंतर मग तुम्हाला इथे दिसत असेल निमित्ताने आपणास हार्दिक शुभेच्छा, आणि हे मी पोपिन्स पाहून वापरलेलं आहे। पेड फाईलमध्ये तुम्हाला फ्री मिळणार आहे। ओके, हा सुद्धा टेक्स्ट मिळेल, आणि हा जो शरद फॉन्ट आहे हा सुद्धा मी पेड फाईलमध्ये इन्क्लूड करणार आहे। आणि आपण इथे 4 फॉन्टचा यूज केलेला आहे मी इथे, पोपिन्स आणि इन्फिनिटी 39, शरद, आणि हा आहे आपला अनेक देवनागरी। ओके, अनेक देवनागरी, आणि हा टेको फॉन्ट आहे, बाकीचं काय नाही आहे।
हा इमेज आहे, आपल्या इमेजला HDR इफेक्ट दिलेला आहे. आता क्लायंटच्या इमेजमध्ये तुम्हाला काय काय चेंजेस करायचे, हा क्लायंटचा इमेज असेल तुमचा, हा इथे तुम्हाला याच्यावर क्लिक केलं तर असं ओपन नाही झालं तर इथे तुम्हाला ओपन करून घ्यायचे. सेव्ह ॲज अ स्मार्ट ऑब्जेक्ट पण करू शकता तुम्हाला जर हवं असेल तर, बट जर तुम्ही इथे डिलीट केलं आणि जर डायरेक्ट फोटो आणून टाकला तर काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, त्याच्यानंतर याच्यावर डबल क्लिक करून तुम्ही इथे तुमचं नावही टाकू शकता क्लायंटचं. इथे डबल क्लिक करा आणि इथे तुमचं क्लायंटचं नाव टाकून घ्या. ओके, मी हा फोटोशॉप व्हर्जन 2025 वापरतोय. तुम्हाला पण जर असेल तर डाउनलोड करून घ्या. मी प्रोसेस सांगू शकत नाही, यूट्यूबच्या पॉलिसीच्या अगेन्स्ट आहे. ओके, त्याच्यानंतर मग आता हे आपलं सिम्पल हा बॅनर तयार झालेला आहे. बाकीचे आहे पॅटर्न वगैरे मी कसं केलेलं मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं, जर तुम्ही बघली नसेल तर ती पाहून घ्या. दसऱ्याची आहे आणि ही जी आहे प्लेट ही मी नॉर्मली यूज केलेली आहे. ब्रश होता आय थिंक हा माझ्याकडे, तर मी हा असा बॅकग्राऊंडला एक वापरलेला आहे. ओके, बस आपलं एवढंच बॅनरमध्ये केलेलं आहे, बाकी काही चेंजेस नाही आहेत. एवढंच इझी होतं, तुम्ही ट्राय करा. तर आता तुम्हाला समजलं असेल काय काय चेंजेस करायचे. चेंजेस म्हणजे तुमच्या क्लायंटचं इमेज आणि नाव, हे 2 गोष्टी तुम्हाला चेंजेस करायची. मोबाईलमध्ये तुम्हाला एडिट करायचं असेल तर तुम्हाला आपलं पिक्सेल लॅब एक्स डाउनलोड करावं लागेल, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. सिम्पली तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे. इन्स्टॉल केल्यानंतर मग पिक्सेल लॅब आपला एक्स असं उघडायचे. ओके, इथे तुम्हाला माय प्रोजेक्ट दिसत नसेल तर तुम्हाला इथे सेव्ह आयकॉन दिसत असेल, याच्यावर सेव्ह ॲज अ प्रोजेक्टवर क्लिक करा आणि मग तुमचं सेव्ह ॲज प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर पण तुम्हाला इथे ए वगैरे काहीतरी टाकून सेव्ह करून घ्या पण. ओके, मग तुम्हाला इथे माय प्रोजेक्ट्स दिसतील. आता PLP फाईल ॲड कशी करायची. PLP फाईल तुम्हाला इथे .plp दिसत असेल, माय प्रोजेक्ट्सवर क्लिक केल्यानंतर .plp क्लिक करायचे. मग तुम्हाला इथे डाउनलोड्समध्ये जाईल. डाउनलोड्समध्ये स्क्रोल करून खाली तुम्ही जिथे एक्स्ट्रॅक्ट केली असेल तिथून इथे ओपन ॲडवर क्लिक करून घ्या असं. ओके, त्याच्यानंतर इथे तुम्हाला अशी दिसेल. जर तुम्ही आपलं व्हर्जन वापरत असाल तर तुम्हाला इथे काही एरर येणार नाही. जर दुसरं व्हर्जन वापरत असाल तर तुम्हाला इथे रेड वगैरे असं काही दिसू शकतो. ओके, त्यामुळे तुम्ही आपलंच व्हर्जन यूज करा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिसेल डाउनलोडची. पेड फाईलमध्ये तुम्हाला डायरेक्ट मिळेल जिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम नसणार आहे. ओके, याच्यानंतर तुम्हाला इथे सिम्पली तुमच्या क्लायंटचा इमेज चेंज करायचे. हा जो इमेज असेल तुमच्या क्लायंटचा तो तुम्ही इथे चेंज करायचे. त्यासाठी तुम्हाला इथे हा मधला जो आयकॉन आहे याच्यावर क्लिक करा, रिसिलेक्टवर क्लिक करा आणि सिलेक्टवर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला इथे जो काही असेल तो तुमच्या क्लायंटचा इमेज तुम्ही इथून इथे असं घ्या. ओके, आणि मग नंतर इथे ॲडजस्ट करून घ्या परफेक्ट. त्याच्यानंतर इथे तुम्हाला या नावावर क्लिक करायचे. डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सिम्पल मराठीमध्ये दिसेल. त्याच्यानंतर मग तुम्हाला इथे काही सेव्ह करायचं असेल ते तुम्ही करू शकता. ओके, जे तुम्ही तुमच्या क्लायंटचं नाव टाकले ते इथे टाकून घ्या आणि मग इथे हा होईल. अनेक देवनागरी हा फॉन्ट आहे, अनेक देवनागरी बोल्ड, तर तुम्ही तो फॉन्ट यूज करू शकता. आपल्या पिक्सेल लॅबमध्ये हा इनबिल्डच मिळतो फॉन्ट, तुम्हाला दाखवतो. ABवर क्लिक केल्यानंतर मग इथे फॉन्ट्समध्ये तुम्हाला हा पिक्सेल लॅबमध्ये सर्व फॉन्ट्स तुम्हाला इथे हे दिसतात. ओके, तर तुम्हाला इतर कुठून फॉन्ट डाउनलोड करायची गरज नाही आहे. पिक्सेल लॅब एक्स जर आपला तुम्ही वापरत असाल तर ठीक आहे. बाकीचं तुम्हाला इथे सेव्ह कसं करायचं, तर सेव्ह करण्यासाठी इथे 3 डॉट्सवर क्लिक करायचे, एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करायचे आणि सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करायचे. मग तुमचा इमेज इथे सेव्ह होऊन जाईल. तुम्हाला हाय क्वालिटीमध्ये हे सेव्ह होईल, काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. ओके, फक्त विषय राहिला तुम्ही जर फ्रेश इन्स्टॉल केलं असेल तर तुम्हाला इथे माय प्रोजेक्ट्सवर क्लिक करायचे आणि सेव्ह ॲज PLPवर क्लिक करून घ्यायचे. ओके, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दोन्ही लिंक तुम्हाला डाउनलोडसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. डिस्क्रिप्शन माहीत नसेल तर तुम्हाला इथे व्हिडिओचं टायटल दिसत असेल त्याच्यावर मोरवर क्लिक करायचे, मग तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन दिसेल.